समजा पहिल्या आठवड्यात आपण 20 लोकांना तुमच्या माध्यमातून माहिती दाखवली किंवा कार्यक्रमाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखवली किंवा आमच्या माध्यमातून सांगितली. आठवड्यात 20 पैकी इकडनं आले 2, इकडनं आले 3. तर ह्या 2 लोकांनी समजा 20,000ची खरेदी केली आणि ह्या 3 लोकांनी समजा 20,000ची खरेदी केली. कितीची? 20,000ची. तर आजपर्यंत जाहिरात केली होती, काही भेटलं का? नाही. पण ह्या जाहिरातीवर 20,000ला 9% तुमच्या अकाउंटला येणार 1,800 रुपये. बघा, लिहिलेलं जसं आहे तसं लिहा. पहिलं लिहा आठवडा 1, मग संघ 1च्या खाली जिथं 2 लिहिलंय त्याच्या खाली लिहायचे 20,000, जिथं 3 लिहिलं त्याच्या खाली लिहा 20,000, त्याच्या पुढे लिहा 9% आणि पुढे लिहा 1,800. हे पाठच करणं आहे. याच्यात मी म्हणतो आकड्यात मी बदल करू नका, काही प्रॉब्लेम नाही. तेवढं पाठ करून घ्या. तुमचं गणित कच्चं आहे, आकडे पाठ करा. पहिले तुम्ही एकटे काम करत होते, आता तुमच्या सोबत जर 5 लोक आले तर पुढच्या आठवड्यात काम वाढणार का कमी होणार? वाढणार. आता आठवडा लिहित बसू नका, डायरेक्ट 2 नंबर टाका. पुढच्या आठवड्यात समजा इकडनं बिझनेस आला 50,000चा, इकडनं आला 50,000चा, बरोबर? त्या आठवड्यात किती भेटणार? 4,500. असंच काम करता करता आपली टीम वाढत गेली. जर टीम वाढली तर बिझनेस वाढणार का कमी होणार? वाढणार. तिसरा आठवडा इकडनं आला 1,00,000. झिरोने लिहित बसेल, कारण झिरो आपल्याला कन्फ्युज होतात, म्हणून तिथं 1,00,000 असंच लिहायचं डायरेक्ट. तिथं कसं आहे, चुकून आपण एखादा झिरो जर एक्स्ट्रा लिहिला तर समोरचा घाबरून जातो. इकडनं आला बिझनेस 1,00,000चा, इकडनं आला 1,00,000चा. आता इथे एक छोटंसं काम करायचं. उदाहरण, या 1,00,000च्या बाजूला लिहायचं ब्रॅकेट मध्ये 1. 1,00,000चा माल एकाच माणसाने घेतला, बरोबर? आणि इकडच्या बाजूला समजा लिहा 1,00,000त 20 लोक आहेत. किती आहेत? 20 ब्रॅकेट करायचं आणि 20 लिहायचं. तर कंपनीला 1 किंवा 20 याच्याशी काही घेणं देणं नाही. 1,00,000च्या बिझनेस वर किती भेटणार? किती भेटणार? 900. झुकले काय? बरोबर? अशाच पद्धतीनं जसा जसा टर्नओव्हर वाढणार तसं तसं तुमचं इन्कम वाढणार. बस 9,000वर थांबा. पुढं 2,10,000, 50,000, 1,00,000, 2,00,000ची त्याला गरज नाही. तिसरं लिहायचं डायरेक्ट बोनस. काय? बोनस. बोनस दर महिन्याला देते कंपनी, बाहेर नाही भेटत, बाहेर वर्षात भेटतो. इथं लिहायचं महिन्याला. आणि महिना आपला असतो, त्याच्या पुढे लिहायचं 4 आठवडे. 8 बरोबर? आठवडे. त्याच्या पुढे लिहायचे तर लिहू शकता 52/4. एका वर्षात 52 आठवडे येतात, त्या हिशोबाने 13 महिने येतात, ज्याचा बोनस कंपनी देते. किती येतात? 13 महिने. मग त्याच्या खाली पुन्हा जसं प्लॅन मध्ये लिहिलं होतं आपण, तुम्ही जी चांगली गोष्ट आहे त्याच्यात तुम्ही लिहायला काही हरकत नाही त्याच्या नावाने, बरोबर? जर 50-50 हजाराचा बिझनेस आला तर किती पैसे येतात? 4,500. पण जर 1,00,000
35 किंवा सोप्या भाषेत 50 इथं लिहू पण नका. जर लिहिलं असेल तर ठीक, नसेल लिहिलं तर लिहू पण नका, कारण 50 आपण वरती लिहिलेलं आहे. डायरेक्ट सांगा बोलताना त्याला तोंडीत मध्ये. बघा 50 हजाराचा बिझनेस झाला तर किती आले? 4.5. 1 लाख 1 लाखाचा झाला तर किती आले? म्हणजे जसा बिझनेस वाढला तसं इन्कम वाढलं. पण त्याच ऐवजी तुमच्या माध्यमातून इकडं 1,35,000चा जर बिझनेस आला, मग तो कितीही लोकांमध्ये येऊ द्या किंवा तुम्ही एकट्याने 2,70,000चं एक साथ घेऊ द्या, इथं कंपनी तुम्हाला आठवड्याचं इन्कम मिळून 4 आठवड्याचं जर 12,000 तर देणारच आहे 9% प्लस इथं तुम्हाला बोनस मिळेल प्लस मायनस 5,000. टोटल होतं जवळपास 17,000. किती? 17,000. हे झाले आपले 3 इन्कम पे आउट. बरोबर. आता 9वा पॉइंट कोणता आहे? सुरक्षा. सुरक्षा. बरोबर. नववा पॉइंट आहे सुरक्षा. आता सुरक्षा मध्ये पहिला पॉइंट काय आहे? हॉस्पी कॅश. हॉस्पी कॅश. हॉस्पी कॅश मध्ये काय आहे? ब्रॅकेट मध्ये लिहायचं जो व्यक्ती बोनस घेणार. बोनस हा शब्द लिहायचा आणि बोलताना बोलायचं. जो व्यक्ती बोनस घेणार त्याच्या पुढे लिहायचा बाण, त्याच्या पुढे लिहायचं 12 महिने. त्या व्यक्तीला काय भेटणार? 1,000 रुपये दिवस प्रमाणे 30,000 रुपयापर्यंत. 30,000 एवढंच लिहायचं, आकडा लिहायचा फक्त, बोलताना बोलायचंय. हॉस्पी कॅश लिहा, पुढे लिहा बोनस. जो बोनस घेणार तिथून पुढच्या 12 महिन्यासाठी त्याला 1,000 रुपये प्रति दिवस प्रमाणे 30,000 रुपयापर्यंत त्याला मिळू शकतात. इथं त्याचं नाव घेऊ नका आणि त्याच्या नावाने त्याला सांगू नका. पुढचा पॉइंट AI असं लिहायचं थोडक्यात, म्हणजे ऍक्सिडेंटल इन्शुरन्स. तुम्हाला पूर्ण लिहायचं तुम्ही पूर्ण लिहा, पण शॉर्टकट लिहिलेलं चांगलं. ऍक्सिडेंटल इन्शुरन्स. जो व्यक्ती TC बनणार, TC शब्द लिहायचा, तिथून पुढं त्या व्यक्तीला 3 लाख रुपयाचा ऍक्सिडेंटल इन्शुरन्स मिळतो. फक्त 3 लाख असंच लिहायचं, पुढं काही लिहित बसायचं नाही. TC लिहायचं, बाण दाखवायचा, 3 लाख लिहायचं आणि त्याच्या ब्रॅकेट मध्ये लिहायचं फ्री. 1 रुपया पण द्यावा लागत नाही. दिला का इथल्या TC न कोणी पैसे? नाही. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट, कुटुंबाची सुरक्षा. काय आहे? कुटुंबाची सुरक्षा.
कुटुंबाची सुरक्षा काय आहे? XYZ लिहायचं पुढं गोळा करून. त्याच्या ORG1 मध्ये आहे समजा X, ORG2 मध्ये आहे Y, आणि उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला एका खाली एक 3 शब्द लिहायचे. पहिलं, काही लोक फक्त वापरतात, काही लोक विकतात, काही लोक लोकांना जोडतात. 3 शब्द: वापर, विकतात आणि जोडतात. पहिले जे चाललंय त्याच्यावर लक्ष द्या. वाटलं असतं मधलं राहून गेला असेल तर मग ते मधली जागा सोडून द्या. आता जिथं आहे ते बघा ना. वापर, कुटुंब सुरक्षा लिहिलं. पहिलं वापर, दुसरं विकतात, तिसरं जोडतात. त्याच्या खाली असं नाव नका लिहू, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर नका देत बसू. एका खाली एक 3 शब्द लिहा फक्त. काही वापरतात, काही विकतात, काही लोकांना जोडतात. मग आता ह्या XYZ लोकांमधला आता हा व्यक्ती बाहेर पण काहीतरी काम करतो. काम करता करता जर त्याच्या जीवाचं काही बरं वाईट जर झालं आणि जर तो या जगात नाही राहिला तर त्याला बाहेरचं काही इन्कम भेटणार का? नाही. आणि जर तो व्यक्ती देव न करो या जगात नाही राहिला तर याच्यातले कोणते लोक ज्यांचं आहे ते काम बंद करणार? कोणीच नाही. मग तिथून पुढे जेही काम होणार त्याचा जोडी पैसा या व्यक्तीला जसा मिळायला पाहिजे होता त्याच्यातला एकही दिवस लेट होत नाही, एकही रुपया कट होत नाही. तो XYZ वाला जे ब्रॅकेट आहे त्याला क्रॉस करायचं. तो जर नाही राहिला तर म्हणजे कट झाला तर खाली एक बाण दाखवायचा आणि लिहायचं वारसदाराला जसंच्या तसं भेटणार. वारसदार लिहा, त्याला सांगा फक्त बोलताना. कोणाला भेटलं? वारसदार. पुन्हा वारसदाराचं पण बरं वाईट झालं, त्याला पण कट केलं. पुढं अजून एक बाण दाखवून पुन्हा काय लिहायचं? त्याचा वारसदार. क्लिअर? यस. आता काय झालं? किती राहिले पॉइंट? आता एकच राहिला. एकच राहिला. शेवटचा पॉइंट काय आहे? आता प्रोफाईल हा पॉइंट जो आहे हा तुम्ही लिहू शकता किंवा न लिहिता ज्यानं ती लॅमिनेशन वाली फाईल बनवलेली असेल, ज्याच्याकडे सर्टिफिकेट आहेत, त्यांनी ते डायरेक्ट सर्टिफिकेट जरी दाखवले तरी चालतात. नाही तर लिहायचं जर असेल, कारण काही लोक प्रश्न विचारू शकतात, कंपनी कुठे आहे? चेन्नई. तिथं काय काय लिहायचं आहे? पहिला शब्द लिहायचा चेन्नई, काहीच नाही लिहायचं. हेड ऑफिस गेट ऑफिस काहीच नाही लिहायचं. ते सांगायचंय चेन्नई हा शब्द लिहायचा आणि बोलता बोलता बोलायचं हेड ऑफिस चेन्नईला आहे, आपल्या झोनचं ऑफिस मुंबईला आहे. आणि त्याच्या खाली लिहायचं 750 पेक्षा पण जास्त, 750 प्लस. 750 लिहायचं, पुढं प्लसचं चिन्ह काढायचं. शॉपी आहेत. आणि शेवटचा शब्द लिहायचा आहे मंत्रालय. 3 मंत्रालय आहेत. पहिलं लिहायचं ग्राहक, कॉमा द्या आयुष, आणि तिसरा आहे स्किल इंडिया. सातशे पेक्षा पण जास्त आपल्या शॉपी आहेत. मंत्रालय, मंत्रालय लिहिलं, बाण दाखवा. बाण दाखवून पहिलं लिहा ग्राहक, कॉमा द्या, पुढचं लिहा आयुष, कॉमा द्या, पुढचं लिहा स्किल इंडिया.